नमस्कार. मध्यंतरी आम्ही कोल्हापूरच्या छोट्याशा गावामध्ये राधानगरीमध्ये गेलो होतो. तर आज तिथलीच एक खास आणि भन्नाट रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलोय. येस. आता कोल्हापूर म्हणजे तुम्हाला वाटलं असेल की हा काय तांबडा रस्सा, पांढरा रस्सा किंवा कोल्हापूरची मिसळ दाखवतात की काय, पण नाही मंडळी. अशीच एक छान खमंग रेसिपी आहे, पण ती फारशी कोणाला माहीत नसलेली राधानगरीची स्पेशल दूध सार किंवा दूध आमटीची रेसिपी आहे. कोल्हापूर ह्या भागामध्ये साधारण डोंगराळ भाग असल्यामुळे पर्जन्यमान तिकडे जास्ती असतं आणि त्यामुळे साहजिकच चारा पाणी हे सगळं मुबलक प्रमाणात असतं. त्यामुळे तिकडे दूध दुभते देणारी जनावरं यांचं सुद्धा प्रमाण जास्ती आहे. त्यामुळे दूध तिकडे आपल्याला आणि चांगल्या चवीचं असं दूध आपल्याला कोल्हापूरमध्ये पाहायला मिळतं. खरंच आहे, दुधाला एक खूप छान चव असते तिकडे. भरपूर प्रमाणात त्या भागामध्ये दूध मिळत असल्या कारणाने दुधाचे सतत गोडच पदार्थ करण्यापेक्षा बहुतेक त्यांनी हा पर्याय शोधून काढला असावा. बरोबर. तिथेच एक ना सोन्याची शिरोली म्हणून छोटासा भाग आहे राधानगरीमध्ये. बरं. तर तिथे बघ आपल्या लोकांनी सांगितलं होतं की त्या सोन्याची शिरोली इथे तो पहिल्यांदा तिथे केलं होतं दूध सार. आणि ना दूध सारामध्ये ते कच्चं दूध वापरतात, म्हणजे तापवलेलं नाही. तर माझ्या मते ते अगदी धारोष्ण दूध काढून बहुतेक करत असतील. आणि तिथे ना एक पाटगाव म्हणून आहे, तर तिथे जवळ रांगणा किल्ला होता. तर तिथे आम्ही रांगणा किल्ल्याला ट्रेकिंगला गेलो होतो. खूप मजा आली. आणि तिथेच ना खाली उतरताना खूप सारी तमालपत्राची झाडं होती. तर आम्ही अक्षरशः उतरून स्वतः सगळे तमालपत्र तोडले होते. तर हे बघा, आज आपल्या रेसिपीमध्ये आम्ही तीच ताजी तमालपत्र वापरणार आहोत. आणि तुम्ही जर आपलं होळीची पोस्ट बघितली असेल ना, घरच्या घरी आम्ही जी होळी केली होती ना छोटीशी, त्याच्यासाठी पण ज्या काड्या वापरल्या होत्या त्या या तमालपत्राच्याच काड्या होत्या. त्यामुळे आम्ही सगळ्या त्या तमालपत्राच्या झाडाचा सगळा पूर्ण उपयोग केला होता. आता उन्हाळा सुरू झालाय, सगळीकडे भाज्या खूप कमी मिळत आहेत. तर रोज काय करायचं स्वयंपाक हा प्रश्नच पडलेला असतो गृहिणींना. तशा आपल्याकडे बऱ्याच वाळवणाच्या वगैरे रेसिपीज आहेत. तर ही दूध आमटी आपल्याला अजून एक त्याच्यासाठी पर्याय छान मिळालेला आहे. आणि मुख्य म्हणजे ना, नॉनव्हेज खाणाऱ्यांना चमचमीत पदार्थ खायचे खूप पर्याय आहेत. त्या मानाने व्हेजवाल्यांसाठी कमी असतात. तर ही दूध आमटी त्याच्यातलीच एक म्हणजे सगळ्यांना चालेल अशी. आणि ही आमटी किंवा दूध सार हे छान गरम थंड कसंही आपल्याला पिता येतं, खाता येतं, कसंही करता येतं. राधानगरीला आम्ही जिथे राहिलो होतो ना, तिथल्या त्या शेफ दादांनी आम्हाला हे दूध सार करून दाखवलं होतं. तर आम्हाला प्रचंड आवडलं. तर ते ना तिथल्याच लोकल लोकांनी एक मसाला बनवलेला आहे, तो वापरतात दूध सारामध्ये. तर हा मसाला त्यांनी आम्हाला लगेच आणून पण दिला होता. तर मी हा मसाला बघितला आणि त्याच्यात काय काय इन्ग्रेडियंट्स आहे ते बघून त्याचे सगळे इन्ग्रेडियंट्सची नोंद केली. आणि आज तुम्हाला फ्रेश मसाला वापरून आपण दूध सार किंवा दूध आमटी करायची आहे. तर साहित्य बघूया. चालेल. दूध सार किंवा दूध आमटीसाठी लागणारे साहित्य. तर आधी मी आपल्याला जो कोरडा मसाला करून घ्यायचा आहे त्याचं साहित्य सांगते. खोबरं, सुकं खोबरं खिसून घेतलंय 2 चमचा, अर्धा चमचा खसखस, 1 चमचा तीळ, 1 चमचा धणे. आणि खड्या मसाल्यांमध्ये आहे चक्रफूल, मिरे, वेलची आणि दालचिनी. आणि हे तमालपत्राचे 2-3 पानं घ्यायचे, हे मी मगाशीच दाखवलंय. आणि बाकी साहित्य आहे तेल, हळद, लाल तिखट, आलं लसूण पेस्ट, अगदी बारीक चिरलेला कांदा, बटाटा पण अगदी बारीक चिरून घ्यायचा आहे, वरून पेरायला कोथिंबीर. आणि हे आपलं मेन इन्ग्रेडियंट कच्चं अर्धा लिटर दूध घेतलंय. त्यामुळे हे सगळं प्रमाण आपलं अर्धा लिटर दुधासाठी आहे. प्रीती, अगं चवीसाठी मीठ राहिलं आपलं. ती एक गंमत आहे, म्हणून मी आज इथे मीठ ठेवलेलंच नाहीये. ही आमटी आपली दुधाची असल्यामुळे आपण आधी दुधात मीठ टाकलं तर ते दूध फाटण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्या दादानी पण आम्हाला तिथे राधानगरीला तेच सांगितलं की ताई, आपण ताट वाढायचं, गरम गरम दूध आमटी ताटात वाढायची आणि मग ज्यांना जसं लागेल त्यांनी तसं आपल्या वाटीमध्ये मीठ घालून घ्यायचं, म्हणजे मग दूध आपलं फाटणार नाही. तर करूया आपल्या रेसिपीला सुरुवात. चल. आता आपण जो कोरडा मसाला आहे तो आधी करून घेऊया. त्याच्यासाठी मी खोबरं थोडंसं परतून घेते. हे मसाल्याचं प्रमाण फक्त
अर्धा लिटर दुधासाठी आहे. तुम्हाला हवा असल्यास तुम्ही करून ठेवू शकता हा मसाला. धणे टाकते. आता यानंतर तीळ आणि खसखस. खूप अगदी काळपट नाही करायचा, नाहीतर आपलं दूध साराचा रंग बदलू शकतो. आता यात हे बाकीचे सगळे खडे मसाले घालते. म्हणजे छान खरपूस सुगंध सुटेस तोपर्यंत परतायचं. भाजून घ्यायचे. करेक्ट. बघा आता हे छान भाजलं गेलेलं आहे. आता मी गॅस बंद करते आणि हे थोडं कोमट होऊ देते. मग आपण छान हे ह्याचा चांगला मसाला पावडर करून घेऊया. आता वाटल्यावर छान आपला हा दूधसारचा मसाला रेडी आहे. तर आपण पुढील कृतीला सुरुवात करूया. कढई तापली आहे. ह्याच्यात मी 2 टीस्पून तेल घेते. तेल तापल्यावर त्याच्यात कांदा घालते. कांदा अगदी बारीक चिरून घ्यायचा आहे आपल्याला. आता यात मी आलं लसूण पेस्ट घालते 1 चमचा. दोन तमालपत्र, हळद, तिखट 1 ते 1.5 स्पून, तुम्हाला जसं तिखट आवडत असेल तसं. आता आपण अगदी बारीक चिरलेले बटाटे यात घालतोय. आपण बटाटे अगदी थोडेसे वाफवून घेऊया. आता इथे मी अर्धवट बटाटे शिजवून घेतलेले आहेत. त्यात आपला हा तयार झालेला फ्रेश मसाला घालते मी. आता मी यात हे कच्चं म्हशीचं अर्धा लिटर दूध घालते. आता ह्याला छान उकळी येऊ द्यायची. आता आपले बटाटे जे शिजायचे राहिले ते हे दूध उकळते त्याच्याबरोबर शिजवून घेऊया. हे बघा आता छान उकळी आली आहे आणि आपले बटाटेही छान शिजले गेलेले आहेत. आता आपलं दूध सार किंवा दूध आमटी तयार झाली आहे. मी गॅस बंद करते. आता आपलं छान गरमागरम दूध सार किंवा दूध आमटी रेडी आहे. तर आता इथे मी हे ब्रेड बरोबर सर्व केलेलं आहे. पण तुम्ही पोळी भाकरी कशाबरोबरही खाऊ शकता किंवा पावसाळ्याच्या दिवसात छान असं सारासारखं छान नुसतं पिऊ पण शकता. म्हणजे तुम्हाला ही डिश ॲज अ ब्रेकफास्ट, लंच, डिनर कधीही करता येईल. हे बघा आता इथे मी मीठ शेजारी दिलेलं आहे. त्यामुळे तुम्ही पण सर्व करताना मीठ शेजारी द्या आणि ज्यांनी त्यांनी आपल्या वाटीत मीठ घालून ते कालवून घ्यावं. तर मग ही अशी आपली आगळी वेगळी रेसिपी कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा आणि दूध सार नक्की करून बघा. वाईल्ड वे रिसॉर्टमध्ये मी सागर गुरु बोलत आहे आणि तुम्हाला इथं ताईने आपल्या इथं दूध आमटी खाल्लेली आहे आणि इथली राधानगरीची स्पेशल ती दूध आमटी आहे. ती आपल्याला म्हशीच्या दुधापासून आपण बनवतो. त्याच्यामध्ये इथला दूध आमटीचा मसाला आपल्याला मिळतो. तो फक्त राधानगरीतून मिळतो. इथं अजून बाहेर आपल्याकडे तेवढं मिळत नाही. तो 1 लिटरला एक पाकिट असतं त्याचं. आणि त्याच्यामध्ये आपल्याला फोडणीसाठी आपण कांदा, बटाटा आणि मिरची पावडर घ्यायची. रेग्युलर आपण फोडणी द्यायची आणि त्याच्यामध्ये आपण म्हणजे कांदा टाकला की भाजून घेतला की त्याच्यानंतर बटाटा टाकून मग त्याला मिरची पावडर टाकून मग मसाला तो टाकून तो भाजून घ्यायचा.
भाजून घेतल्यानंतर आपण दूध जे गरम केलेलं असतं ते हे करायचं आणि मग आपल्याला चवीनुसार आपण ते मीठ घ्यायचं, कारण मीठ टाकलं तर ती फुटण्याची फुटण्याची मग आपण जेव्हा खायला बसतो तेव्हा मीठ घ्यायचं. हो असं. बरं. आणि त्या मसाल्यात काय काय फक्त असतं ते सांगाल का? प्रमाण नाही पण साधारणतः त्या मसाल्यात आपल्याला कसं दालचीन, सुकं खोबरं, जिरं थोडंसं आणि तीळ थोडंसं असं प्रमाण असतं त्याला. हा, पण हे सगळे पदार्थ असतात ते फक्त आपल्या इथंच एवढंच बनतो तो असं आहे. राधानगरीचं स्पेशल स्पेशल असल्यामुळे ते इथंच बनतो. बरं बरं, थँक्यू.